आपल्याला आता दिसतोय, तुम्हाला हा गड जरी धुक्यात दिसत नसेल तरी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, त्याच्यामुळे तुम्हाला हा कोणता गड आहे हे लवकरच कळून जाईल. तर तुम्हाला हा जो ही गाडी आहे, ही गाडी बघून तुम्हाला कळालंच असेल की आपण आज चाललो कुठं आहोत. आपल्याला जरी गड जरी धुक्यात दिसत असेल ना, तरी मात्र ह्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला लगेच कळायला असेल की आपण आज कोणत्या ट्रेक करणार आहोत. तर हेच हे रोड रोलर आहे आणि हे बंद पडलेलं आहे. इथे असे बरेचसे लोक भरपूर अशा रील्स बनवत असतात, बरेचसे फोटो काढत असतात. तो हाच रोड आहे. आपला जो गड आहे तो पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात येणारा हा एक गड आहे. जवळपास याची हाईट जर बघितली तर आपण 3,322 फूट समुद्रसपाटीपासून वर असलेला हा गड आहे. जर डिफिकल्टी लेवल बघितली तर डिफिकल्टी लेवल ही हाय आहे, कारण की हा पूर्ण टेक्निकल ट्रेक आहे आणि त्यासोबतच तुम्हाला इथे हा ट्रेक कंप्लीट करण्यासाठी पूर्ण तुम्हाला टेक्निकलची गरज असते. इथे दुसरा प्रश्न येतो की आपल्याला इथे येण्यासाठी आपल्याला कसं करावं लागेल, म्हणजे कसं येण्याचे काही ऑप्शन आहेत आपल्याकडे. तर आपल्याला येण्याचे इथे 2-3 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे तुमची स्वतःची बाईक किंवा कार घेऊन तुम्ही डायरेक्ट या गावी येऊ शकता. दुसरा ऑप्शन आहे बस. महामंडळची बस इथे मुक्कामी असते. महामंडळाची जी बस येते ती इथं ह्यांच्या 2 ते 3 फेऱ्या होतात. तर तुम्ही त्या बसनं सुद्धा इथे येऊ शकता. आणि तिसरा ऑप्शन आहे लोकल ट्रान्सपोर्ट. तर लोकल ट्रान्सपोर्टसुद्धा घेऊन तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता. मंडळी, आपण आत्ता गडाच्या जवळजवळ जात आहोत. आपल्याला गावापासून गडापर्यंत जाण्यासाठी एक अर्धा तास लागतो. तो जो ट्रेक आहे तो इझी मोडमध्ये मोडतो आणि बाकीचा पुढचा आहे ना तो टेक्निकल आहे. आपल्याला हा समोरचा नजारा बघितल्यानंतर तो जी आपला चढ असतो, आपला जी धाप असते, आपला जो ताण असतो तो क्षणात दूर करण्याचं काम हे नजारे करतात. असे सुंदर असे नजारे आपल्याला आत्ता ह्या पावसाळ्याच्या अगोदरच आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. तब्बल आपण अर्ध्या तासात आपण इथल्या ह्या पॅचपाशी पोहोचलेलो आहोत. आणि तुम्हाला जे बोललो होतो मगाशी ते सुंदर असं मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळते. वर चढल्यास आपल्याला इथे काही पाण्याचे टाके, गुहा अशा पाहायला मिळतात. बघू शकता आपण ही एक गुहा आहे आणि सोबतच अजून काही गुहा आपल्याला इकडे पाहायला मिळतात. आपण आता त्या गुहेकडे जात आहोत. तर बघूया. बघा, हे बघू शकते ही जी गुफा आहे आणि इथं सोबतच त्याच्यासोबतच असलेलं हे पाण्याचं टाकं. या तेलबलगडावर आपल्याला 2 वॉल पाहायला मिळतात. त्याच्यात एक फ्रंटला जी वॉल आहे ती एक, आणि दुसरी जी आता आपण करणार आहोत ती. ह्या अशा 2 वॉल आहेत. त्यातली जी फ्रंट वॉल आहे ती थोडीशी अवघड आहे, त्याच्यापेक्षाही सोपी असलेली ही वॉल आहे. असा ह्या 2 वॉलच्या मध्ये असलेला हा V शेपमध्ये असलेला पीस आहे. आणि इथंच आपण जे बोललेलो देवाचं मंदिर, आपण आता आतमध्ये जातो.
टाक्या आहेत या मंदिरात जिथे पाहायला मिळतात त्या बेसला अतिशय स्वच्छ असं पाणी. आपल्याला त्याचा जो तळ आहे तो सुद्धा दिसतो आपल्याला. आणि ते 12 माही असणारं पाणी आपल्याला इथे पिण्याचं पाणी तिथं पाहायला मिळतं. सध्या तर भरणारच नाही. आणि इथूनच असा सुंदर असा नजारा. आणि आपल्याला जो जायचा आहे तो आपल्याला त्या पॉईंटला जायचा आहे. इथूनच आपल्याला जे रोप वगैरे आहे ते लावून जायचं आहे. आणि आता निसर्ग आपल्याला जी हिरवाई असेल तर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पावसाळ्याचे दिवस लवकरच सुरू होत आहेत आणि आपल्याला जे त्याचं दृश्य आहे ते चेंज होताना आपल्याला आत्ता दिसायला लागलेलं आहे. जिथे आपलं हार्नेस वगैरे आहे ते घातलेलं आहे आपल्याला. हो का, हे जे आहे ते पूर्ण हार्नेस आहे हे. आणि हेच आपल्याला पूर्ण जे ट्रेक आहे त्याच्यामध्ये सेफ्टी देण्याचं काम करतो. त्याच्यानंतर आपल्याला ही दुसरी गोष्ट आहे, ही स्लिंग आहे. ती स्लिंग आपल्याला पूर्ण एक सेफ्टी देण्याचं काम करते. ती आपल्या हार्नेसबरोबर कनेक्ट असते. आणि तिसरी गोष्ट असते तो असतो कॅरा. हा कॅरा असतो जो आपल्याला तिथल्या जी मेन लाईन असते त्या मेन लाईनबरोबर कनेक्ट करण्याचं काम करतो. आता ह्या झाल्या आपल्याला 4 गोष्टी ज्या क्लाइम्बिंगमध्ये लागतात आणि आपल्या रॅपलिंगमध्ये सुद्धा लागतात. आता त्यासोबतच आपल्याला लागतो एक हेल्मेट, सेफ्टी हेल्मेट. मित्र, आता आपल्याला गड पूजन असतं जे आपण कोणतंही काम करण्याच्या अगोदर त्या एक देवते म्हणून पूजत असतो. तर आपण आता इथे गड पूजनचं काम सुरू झालेलं आहे. आपण आत्ता आहोत तैलबैलाच्या टॉपवर. तैलबैलावर जो आपण आत्ता वाजले आहेत जवळपास 1 आणि आपण आत्ता पोहोचलो आहोत तैलबैलावर. तैलबैलावर थोडंसं खाऊन आपण आत्ता तैलबैला एक्सप्लोअर करण्यासाठी निघलो आहोत. जर टॉपला आलं तर टॉपला एक्सप्लोअर करण्यासारखं असं काही नाही आहे. पण जर आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर आजूबाजूच्या परिसरमध्ये आपल्याला खूप असे गड किल्ले पाहायला मिळतात. काही व्हॅली पाहायला मिळतात. का इथून जे अष्टविनायकापैकी एक गणपतीचं मंदिर आहे ते पाहायला मिळतं. असे बरेचसे किल्ले किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या इथं पाहायला मिळतात. तुम्हाला आत्ता जो तैलबैलाचा जो परिसर आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तैलबैलाचा जो टॉपचा एरिया तो खूप जास्त नाही आहे. तर तुम्ही बघू शकता आता हे बघा आपण जे सगळे आपल्याबरोबर जे आले होते ती सगळे मेंबर आपल्याला इथं पाहायला मिळतात. सगळे एवढे मेंबर आता सगळे फोटो काढतात सगळे. आणि तुम्हाला जो इथून दिसतोय आत्ता तर इथून फक्त हा इथपर्यंत हा समोर दिसतोय हा फक्त इथपर्यंतच हा तैलबैला आहे. आणि हा फक्त ह्याच्या जे डिफिकल्ट लेवल आहे ह्याच्या त्या चढाईमुळे तो हा प्रसिद्ध झालेला आहे. आणि दुसरा ह्याच्या आजूबाजूचा जर परिसर पाहायचा झाला तर तुम्हाला इथल्या आजूबाजूचे किल्ले सांगतो. आपल्याला हा समोर बघितला तर हा का थोडासा दिसतोय आपल्याला तर हा सरसगड आहे. हा समोर दिसतोय सरसगडच्या इथं थोडंसं ह्या साईडला बघितलं तर आपल्याला इकडे अजून एक किल्ला पाहायला मिळतोय. आणि त्या सरसगडच्या पायथ्यालाच आपल्याला जे गणपतीचं मंदिर आहे एक अष्टविनायकापैकी एक मंदिर ते आपल्याला ह्या सरसगडच्या पायथ्याशी इथं पाहायला मिळते बघा. त्यासोबतच सगळ्यात अतिशय जवळ असलेला आपल्याला हा सुधागड ज्याची आपण आता जस्ट आपला व्हिडिओ अपलोड केला होता आपण या सुधागडाबरोबर सुधागडचा. आणि त्याच्यात आपण हा पूर्ण गड एक्सप्लोअर केला होता. खूप जास्त मोठा असा मानला जाणारा हा गड आहे. आणि याची म्हणजे ज्यावेळेस रायगड स्वराज्याची राजधानी करायची होती त्याच्या अगोदर या सुधागडचा विचार केला होता की सुधागड हा आपण स्वराज्याची राजधानी करूया म्हणून. आणि काही कारणास्तव तो झाला नाही. आणि सोबतच आपल्याला इकडे एकोला व्हॅली सुद्धा पाहायला मिळते.
जी सध्या आपल्याला उन्हाळा सुरू झाले की खूप जास्त प्रसिद्ध आहे. तिथं बघू शकता ही आपल्याला एकोला व्हॅली आणि समोरच असलेला हा आपल्याला घनगड सुद्धा पाहायला मिळतो. मंडळी आपल्यासोबत हे आलेले आहेत बिहारहून विकास म्हणून आलेले आहेत, तैलबैलाच्या क्लाइम्बिंगसाठी आलेले आहेत आणि त्यांच्या बाजूलाच आपले सबस्क्रायबर संदीप वाघ जे आपले पुणेरी वाघ जे आपल्या सांगन व्हॅलीला आपल्यासोबत होते त्यावेळेस आपण व्लॉग बनवला नाही, पण आत्ता ज्या चान्स भेटला आहे आपल्याला व्लॉग बनवला आणि आपण सुरुवात केलेली आहे. तर ह्यांना तुम्हाला कसा वाटला, तुमचा एक्सपिरियन्स सांगा जरा तैलबैलाबद्दल. आणि थ्रिल अजून बस एवढं टॉपला आलाय तुम्ही, आता काय अजून एक्सपिरियन्स काही? एक्सपिरियन्स ॲडव्हेंचरच म्हणजे एकदम बेस्ट. म्हणजे आधी कधी ट्राय केला नव्हता क्लाइम्बिंगचा वगैरे, केला होता बट तो नॉर्मल पॅच होता आणि हा एकदम थ्रिल पॅच होता, त्यामुळे एकदम एक्साइटेड आणि जोश भरा. हाउस द जोश जोश. विकास आपको कैसा लगा कि यहाँ पे आके कैसा लगता है आपको? बहुत अच्छा लगा, मतलब बहुत टाइम से करना था बट ऐसे कोई ट्रस्टेड ग्रुप भी नहीं पता था. फिर मैंने देखा काफ़ी टाइम से गढ़वेंचर्स ऐसे इवेंट कर रहा है तो मैंने कहा लेट्स गिव इट अ ट्राई. और जब यहाँ पर आया तो सेफ्टी वगैरह देख के लगा कि ठीक है हो जाएगा, और अभी ऊपर आके तो बहुत ही अच्छा लग रहा है. अभी बस लास्ट स्टेज बच गया, वो भी हो जाएगा और बहुत मज़ा है. आगे और भी ट्रेक्स करेंगे गढ़वेंचर्स के साथ जरूर. थैंक यू. संकेत आपको कैसा लगा? एकदम माहोल जबरदस्त. संकेत हे सगळ्यात युवा उद्योजक आहेत. ह्यांचं आज आणि ह्यांचा विशेष म्हणजे आज ह्या गडाला आल्यानंतर ह्यांचा वाढदिवस आहे आणि तुमच्या वाढदिवसानंतर का चूज केला हा गड आणि तुम्हाला आता इथं आल्यानंतर काय वाटतंय? चूज करण्याचा विषय म्हणजे की ट्रॅपलिंग आणि सेफ्टी याची भीती होती, म्हणजे करायची आणि कशी करायची, पण ते माहिती झाल्यानंतर की का होईल आपल्याकडून होईल, तुम्ही करून घेऊ शकता, त्या कारणास्तव आपण ठरवले की हा करायचा. ओके, आता एक्सपिरियन्स कसा आहे? एकदम जबरदस्त. माझ्या भाषेत म्हणजे माहोल. ओके सर, तुमचं सर आपल्या इथं सगळ्यात सिनियर आणि सगळ्यात एक्सपिरियन्स पर्सन आहेत. सरांचे बरेचसे जवळपास 100-125 गड किल्ले झालेले आहेत आणि त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. आता ह्या गडाबद्दल त्यांचा अनुभव विचारूया आपण, कसं वाटतं? खूपच छान वाटलं. गड व्हेंचरवर तसं माझा आज 4था ट्रेक आहे आणि ट्रस्ट आहे गड व्हेंचरवरती, त्यामुळं सेफ्टी आणि तैलबैला तसं सेफ्टीसाठी महत्त्वाचं असल्यामुळे मी यांच्यावर निवड करून आलो आणि खूप छान एक्सपिरियन्स आला आहे. सगळंच खूप आणि सपोर्ट टीम खूप छान आहे, सगळीच छान वाटलं आहे गड व्हेंचरवर. ओके, जेवढी मंडळी आहेत ह्यांचा थोडं शॉर्टमध्ये एक एक्सपिरियन्स घेऊया की ह्यांना कसं वाटलं, काय वाटलं. श्रेयसला पहिलं विचारा. श्रेयस, कसं वाटतंय? एकदम बढिया एक्सपिरियन्स होता. क्लाइम्बिंगचा माझा पहिला एक्सपिरियन्स होता आणि गडवेंचरने खूप प्रॉपरली ऑर्गनाईज केलं. ज्या लोकांना प्रॉपर चढता नव्हते त्यांना पण त्यांनी प्रॉपरली मदत करून त्यांना पण चढवलं, म्हणजे त्यांना असं नाही वाटू दिलं की आपल्याला येत नाही, तर त्यांना पण प्रॉपर त्यांनी चढवू दिलं आणि खूप अप्रतिम एक्सपिरियन्स होता. आणि यानंतर पुढे जेवढेही राहील क्लाइम्बिंगचे तेव्हा मी नक्कीच येईल. मित्र मॅडम जे आलेले आहेत ते उत्तराखंडहून आलेले आहेत आणि इथे आपल्या महाराष्ट्रात येऊन एक सह्याद्रीतील एक गड त्यांनी सर केलेला आहे तैलबैला आणि त्यांचा जो माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प आहे तो सुद्धा त्यांनी सर केलेला आहे. ती खूप मोठा म्हणजे ट्रेक आहे आणि तो त्यांनी पूर्ण केलेला आहे खूप पैसे खर्च करून. तर मॅडमला मराठी कळत नाही आहे पण आपण त्यांना हिंदीत विचारूया की नेमकं या गडाबद्दल कसं वाटलं. मॅम, आपको कैसा लगा ट्रेक और एक्सपीरियंस कैसा है आपका इधर का? अच्छा लगा, बहुत थ्रिलिंग था और जैसे सोचा नहीं था उससे ज़्यादा अच्छा था. ओके, और माउंट एवरेस्ट में और इसमें कौन सा डिफिकल्ट है ज़्यादा? ABC समिट नहीं है, वो बेस कैंप. हाँ, बेस कैंप है, वो भी एक ट्रेक मानते हैं लोग, पर वो डिफिकल्ट है, वो अलग ही लेवल का है. अच्छा, ये अलग है, तो उसको कंपेयर नहीं कर सकते. ओके, और भी अच्छा है, ये भी अच्छा है. पर ज़्यादा डिफिकल्ट कौन सा है उसमें? वो डिफिकल्ट है, वो 14 दिन का है, उसमें आपको ये माउंटेन सिकनेस भी आता है, फिर ऑक्सीजन लेवल ड्रॉप हो जाता है, कई लोगों को फिर वो जाने नहीं देते, आपका ऑक्सीजन लेवल डाउन होता है, आपका हार्ट बीट ज़्यादा बढ़ने लग जाता है, फिर जितना बढ़ेगा फिर आपको जाने नहीं देते.
कई लोगों तो चौक निकाल भी दिया था, उन्होंने जाने नहीं दिया था। फिर पैसे वापस करते हैं क्या, नहीं करते? फिर पैसा लेते और वापस छोड़ते? तो वो तो उस पर प्रिडिक्टेबल नहीं ना, आपका अच्छा। रिस्क थोड़ी ना वो लेके आपको छोड़ेंगे वो। अच्छा ठीक है। फिर ये कैसा लगा आपको ट्रैक? ये बहुत एक दिन का है ये तो। ये अच्छा है। वो देखो EBC ये इधर तो हम पैसा लेके भी छोड़ते नहीं वापस, इधर लाके लगते हैं, ऊपर लाके रखते हैं आपको। यहाँ पे एकदम प्रोटेक्टिव है और एकदम ट्रेनिंग सर्टिफाइड है ना, तो एक तरह का सिक्योर फील होता है और अच्छा है। जैसे आपने ग्रिप के लिए दिया हुआ है, क्योंकि चढ़ते समय बहुत मुश्किल था हाथ को, अभी नीचे उतरते समय ज़्यादा प्रेशर आएगा, तो उसके लिए आपने दिया है, तो अच्छी बात है। हम तो बिना ट्रेनिंग के लिए हम यहाँ पे आए हुए, बट आपने हम लोग को ये सब दिया है, एलिमेंट्स जो भी दिए, तो बहुत अच्छी बात है। अच्छा है, तो आपका ये एक्सपीरियंस सुन के अच्छा लगा। थैंक यू। नमस्ते, बाय। बाय नाही, आपको नीचे जाने का सेटअप चालू आहे, सगळे रॅपल करतायत। आपल्याला ना ह्या गडावर पाण्याचा साठा जो आहे ना तो मुबलक प्रमाणात पाहायला मिळतो आणि पिण्यायोग्य पाणी आहे, खूप असं मोठं टाक आहे पाण्याचं, बघू शकतो तुम्ही पाठीमागे, आणि स्वच्छ असं पाणी आहे, तळ दिसतं एवढं स्वच्छ पाणी आहे। आणि आपल्याला हे जे पाणी आहे ना, हे पाणी इथलं जे टाका आहे हे मिडलला भेटतं, ह्याच्या वर साईडला अजून एक आहे, असे 2 टाके आहेत तिथं पाण्याचे, खाली मंदिरापाशी अजून एक आपण सकाळी बघितल्याप्रमाणे तिथे पाण्याचा टाका सुद्धा आहे। आपल्याला पूर्ण पिण्याचं पाणी आहे इथे, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम सहसा येत नाही, 12 महिने न आटणारं पाणी आणि पिण्यायोग्य पाणी हे आपल्याला या तैल बैलागडावर पाहायला मिळतं। आपण आता आपले परतीचे दोर काढून आपण निघालेलो आहोत परतीच्या मार्गाने, कारण की आपला ट्रेक पूर्णपणे संपलेला आहे असं म्हणू शकतो आपण। आणि ज्यावेळेस रोप संपता, आपला ट्रेक संपतो, त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारच्या कॉईल किंवा रोप वगैरे घेऊन जावं लागतात। आणि तुम्ही बघत असाल तर आपल्याला जो रस्ता आहे ना तो अतिशय आपल्याला सुंदर असा रस्ता म्हणू शकतो, जसं आपल्याला हरिश्चंद्रगड पाहायला मिळतो ना, थोड्याफार सेम त्याच प्रकारचा आपल्याला हा रस्ता इथे पाहायला मिळतो। आपल्याला या गडासाठी जवळपास 2 व्हीलर 4 व्हीलर म्हणा तर आपल्याला ह्या गडाच्या बेसपर्यंत इथं आपल्याला येतात, आणि इथून पुढचा जो अर्धा तासाचा ट्रेक आहे तो आपण तो ट्रेल करू शकतो। आणि तिथून पुढचा जो पॅच आहे आपल्याला तो पूर्ण असं म्हणू शकतो की आपल्याला टेक्निकल इक्विपमेंट लागतात, त्यासाठी तो पूर्ण करू शकत नाही। जर टेक्निकल इक्विपमेंट असतील आपल्याकडे तर तो करू शकतो। असा हा आपल्याला तैल बैला पाहायला मिळते। आपल्याला इथे एक असं एक प्रसिद्ध असं मंदिरसुद्धा आहे,
ह्या साईडला आहे वाघजाई मंदिर म्हणून, ते सुद्धा आपल्याला पाहण्यासारखं आहे. पण तो म्हणजे जवळपास ट्रेक खूप मोठा आहे. हा कंप्लीट करून तिकडे जाऊन परत रिटर्न येणं थोडंसं अवघड जातं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे तो ट्रेक बऱ्याच जणांना माहीत नाही आहे कदाचित, आणि मग तो हा ट्रेक कंप्लीट करूनच लोक रिटर्न जातात. आपल्याला हा ट्रेक चढण्यासाठी अर्धा तास आणि उतरण्यासाठी 20 मिनिट असा या ट्रेकचा टायमिंग आहे. ते खट्टा मिठा मोहितमधलं हे रोड रोलर आहे, ते काय अजून नीट नाही झालेलं, ते इथं थांबले. ते लवकर घेऊन जा मला. मागच्या टायमाला मी केलं पण मला काय अजून झालेलं नाही आहे.